खडसेंनी एका पत्रकाराच्या वक्तव्याचा आधार घेत महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचे आरोप केले। तरुण महिलांचा अपमान झाल्याचा आरोप करत सदावर्तेंनी खडसेंच्या विरोधात महिला आयोगात तक्रार केली आहे। पाहूयात। गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे। तिचं नाव मला माहिती आहे, पण सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे। या एकनाथ खडसेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आम्ही राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, माननीय राज्यपाल महोदयांना सुद्धा तक्रार केलेली आहे। अनिल थत्तेंच्या वक्तव्याचा आधार घेत खडसेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचं म्हटलंय। त्यावरून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी महिला आयोगात तक्रार दाखल केली। महिलांचा सार्वजनिक अपमान केला, त्यामुळे खडसेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी सदावर्तेंनी केली। ह्या एकनाथ खडसेंनी सार्वजनिकपणे महिलांचा अपमान केला, त्याच्यामुळे या एकनाथ खडसेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आम्ही राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, माननीय राज्यपाल महोदयांना सुद्धा तक्रार केलेली आहे। हा तुझ्या दम आहे ना, तू म्हणत होता ना अगोदर सुद्धा सन्माननीय गिरीशभाई महाजनांबद्दल की तुम्ही लावा ईडी, मी दाखवतो सीडी। 2-3 वर्ष तर तुझ्याच कुटुंबातली व्यक्ती जेलमध्ये होती, तेव्हा तुझी सीडी कुठे गेली? काय हरकत नाही ना, गुन्हा दाखल करायला काय हरकत आहे? बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना तुमची नार्कोटिक्स करावे असं पण म्हणताय बहुतेक। आता ते काय म्हणतील त्याला काय आहे? मोठा माणूस आहे, विद्वान आहे, एवढ्याशा विद्वान माणसाविषयी रिमार्क्स करणं मला लहान माणसाला शोभेचं नाही आहे। मी वारंवार सांगितलं की मी केलेलंच नाही विधान। गिरीश महाजनांनीही खडसेंना इशारा दिला, आता अधिक बोलत नाही, पुढे काय होतं बघा अशा शब्दात महाजन सूचक बोललेत। पुढे काय काय होतं बघू, मी आता बोलत नाही सध्या, पुढे काय काय होतं बघा पुढे काय काय होतं बघू आपण। आता ते काही बोलत येत सध्या जास्त, बघू आता काय काय होतं कधीपर्यंत बघू ना। मी आरोप केले तेवढे गंभीरता बघू ना काय काय। मोठा माणूस आहे, मंत्रिमंडळात आहे, मुख्यमंत्र्यांचं सहकारी आहे, त्यामुळे सहकार प्रशासन त्यांचं आहे, त्यामुळे ते काही करू शकतात। 2 दिवसांआधी एकनाथ खडसेंनी अनिल थत्तेंच्या यूट्यूबवरील व्हिडिओचा दाखला देत गेल्या 10 वर्षातील महाजनांचे सीडीआर तपासा अशी मागणी खडसेंनी केली होती। इथूनच हा वाद सुरू झाला। गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा। त्यात त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे। तिचं नाव मला माहिती आहे, पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे। जे सीडीआर आहेत ते 10 वर्षाचे जर गिरीश महाजनांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल। माझा अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर, एक पुरावा तरी दाखवावा, आणि माझा आता अंत बघू नका। मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळं करूनच बाहेर पडावं गेला, आईलपेंट लावून कोणाला। घरातलीच गोष्ट आहे, पण मी ती बोलणार नाही, मला बोलायला लावू नका। जळगाव जिल्ह्यात खडसे महाजनांचा राजकीय वाद जुनाच आहे, त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणावरून दोघे आमनेसामने येतात। मात्र आत्ताचा विषय महिला आयएएस अधिकाऱ्यावरून आरोपांचा आहे आणि महिला आयोगात सदावर्ते गेलेत। जळगावहून किशोर पाटीलसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।